हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार आणि चांगलेच राहावं असं माझ्या ब्लेसिंग्स आहेत सगळ्यांना. सो आता येणारा लेडीजचा सण आहे तो म्हणजे वटपौर्णिमा. तो खूप आनंदाने सगळ्या लेडीज छान तयार होऊन सेलिब्रेट करतात आणि पूजेला जातात. सो मी पण आज थोड्याच वेळात मेहंदी लावणार आहे. दरवर्षी मी मेहंदी लावते आणि मला पण खूप आवडते प्रत्येक सणाला मेहंदी लावायला आणि छान तयार व्हायला. ही पहिल्यापासूनच माझी आवड आहे, ही की आज नाही आहे. मला पहिल्यापासूनच नेहमी चांगलं राहायला आवडतं. सो आवड पण लागते त्या गोष्टीला. सो आता मी छोटा मिनी ब्लॉग बनवणार आहे वटपौर्णिमेचा माझा. सो स्टे ट्यून, सोबत राहा सगळे आणि वॉच करा. ओके, हॅव अ ग्रेट डे. सगळेजण आनंदित राहा, खुश राहा आणि प्रत्येक सण साजरा करा. ओके, जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना पण कळतात, मुलींना पण कळतात. आपल्या घरात मुलं पण ऑब्झर्व करतात आपण काय सेलिब्रेट करतो काय नाही, यामुळे आपल्याकडनंच ते शिकतात. सो ओके, बाय, हॅव अ ग्रेट डे. फ्रेंड्स, फायनली मी मेहंदी लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. ओके, सकाळी मॉर्निंगला दाखवते मी आता. हाय फ्रेंड्स, फायनली मी तुम्हाला काल सांगितलं होतं मी मेहंदी लावणार आहे. सो मेहंदी लावलेली आहे मी, बघू शकता तुम्ही. मी मेहंदी लावलेली आहे. आता उद्या आहे वटपौर्णिमा, मी सकाळी पूजेला जाणार. आणि हाय फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे वटपौर्णिमा. सो मी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. कसा वाटला माझा आजचा लुक? सगळं काही नवीन करण्याचा प्रयत्न करते. आय डोंट लाईक टू कॉपी एनीवन स्टाईल, आय लाईक टू क्रिएट माय ओन स्टाईल. म्हणून मला कधी पण माझी ओन स्टाईल क्रिएट करा. आज मी ही ओढणी होती माझ्याकडे, सो याची थोडीशी स्टाईल केलेली आहे, त्याने जरा लुक वेगळा वाटेल. आणि ही नथ पण बघा, जरा काही वेगळी अँटिक आणलेली आहे मी. कशी वाटली नक्की सांगा. ओके, हॅव अ ग्रेट डे, बाय. वटपौर्णिमा निमित्त मी तुम्हाला एक असं सांगते की आपण आपल्या लाईफ पार्टनरसोबत एक लॉयल्टीने राहिलं पाहिजे. लग्न झाल्यानंतर आपण आपला लाईफ पार्टनर चॉईस केलेला असतो. सो लग्न झाल्यानंतर ॲटलिस्ट लग्न झाल्यानंतर तरी आपण लॉयल्टीने राहिलं पाहिजे एकमेकांसोबत. मिस्टर पण आणि वाईफ पण, म्हणजे दोघांचं पण 50-50% असतं. तर म्हणून आपण हे जे फास्टिंग करतो, उपास ठेवतो, त्यांच्यासाठी एवढं आपण सगळं काही करतो, तर तिच्यामध्ये एक गोडवा प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. फक्त फॉर्मॅलिटीज म्हणून सगळ्या गोष्टी करणं हे योग्य नाही, माझ्यासाठी तरी ॲटलिस्ट. म्हणून मी तुम्हाला सांगते की जे काही करायचं ते मनापासून करायचं आणि एकमेकांना साथ द्यायची. त्यांच्यासाठी आपण इम्पॉर्टंट असलं पाहिजे आणि आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट असले पाहिजे. आणि आपला सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी. जे लाईफमध्ये फॉरवर्ड जातात ते आपला वाईफचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. म्हणून कधी पण सगळ्या वाईफनी आपल्या हजबंडला सपोर्ट करणे हे खूप गरजेचं आहे आणि त्यांनी पण आपल्या वाईफला सपोर्ट करणे हे गरजेचं आहे. दोन्ही साईडनी बोलते मी. आणि हे राहतं की पास्टचं डिस्कशन करून काही अर्थ नाही. पास्ट इट वॉज अन पास्ट अँड फ्युचर आता आपलं फ्युचर राहणार आहे. म्हणून पास्ट ही कुठलंच डिस्कस करून काही अर्थ नसते. फक्त सांगण्याचं तात्पर्य हे की आता जे फ्युचर आपल्या ज्या पार्टनरसोबत आहे त्यांच्यासोबत आपण लॉयल राहणं गरजेचं आहे. पास्ट हे आपल्यासाठी काही इम्पॉर्टन्स नसतं, कारण ती वेळ निघून गेलेली असते. वेळ ही परत येत नाही, सगळ्यांना पण माहिती आहे. वेळ ही परत येत नाही. आताची वेळ जी मी बोलते ही परत येणार नाही हे मला पण माहिती आहे. म्हणून कधी पण वेळ गेली ती आपण रिपीट करू शकत नाही. आणि म्हणून जी आपल्याकडे वेळ आहे फ्युचर बनवण्यासाठी ते आपण एक युटिलाइज केलं पाहिजे चांगल्याने. आणि लाईफमध्ये जर सक्सेस पाहिजे असणार तर खरंच प्रामाणिकपणा हे खूप गरजेचं आहे. मला माहिती आहे प्रामाणिक लोक
जे असतात त्यांना खूप अडथळे येतात लाईफमध्ये. म्हणजे जे काही लोक असे काही करून जातात त्यांना कोणी काही बोलत नाही, पण जे लॉयलिटीने जगतात, प्रामाणिकपणे जगतात, त्यांच्या मनात काही हेतू नसते, काही नाही, मन साफ असते, त्याच लोकांकडे असं केलं जातं की नाही, बरोबर की नाही. सो म्हणण्याचं हे आहे की जे होतं कधी ना कधी आपला प्रामाणिकपणा आपल्याजवळ येतोच, कधी ना कधी देव बघतो. म्हणून कधीच सोडू नका आपला चांगलेपणा. आपल्यामुळे कोणाचं मन दुखवलं गेलं नाही पाहिजे, हे आपण नेहमी अलर्ट राहायचं ह्या गोष्टीबद्दल. कारण कर्म हे आपलं फिरून आपल्याकडेच येणार आहे. कधी ना कधी आपण जे करणार ते आपल्याकडे रिपीट येणारच. आज हो की उद्या हो, ते येणारच, भले वेळ लागणार. म्हणून मी सांगते चांगलं आपलं एक चांगला थॉट ठेवायचा, चांगले विचार ठेवायचे आणि त्यानुसार आपण लाईफ जगायची आहे. ओके, हेच सांगायचं होतं तुम्हाला. कारण आपण एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करतो, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, प्रेम ही खूप गरजेचं आहे. नाही तर अर्थ नाही कुठल्या गोष्टी करून. म्हणजे मला असं वाटतं, माझे विचार असे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. आता आज तुला माळते सख्या, जवा तुला पाहते सख्या, एक फूल वाहते सख्या, जवा तुला पाहते सख्या, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तू